टाइम्स, प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। सरकारचा शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता। मंत्री उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। मनोज जरांगेंना आझाद मैदानात एका दिवसाची आंदोलनाची परवानगी, अटी शर्तींसह पोलिसांकडून परवानगी। सर्व नियमांचं पालन करणार, बेमुदत आंदोलन एका दिवसाचं नसणार। आंदोलनाच्या परवानगीवर मनोज जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी महासंघाची आज महत्त्वाची बैठक, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार। राज्यात आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण। आणि उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, कुल्लूमध्ये रस्ते पाण्याखाली, काही ठिकाणी रस्त्यांना तडे, जनजीवन विस्कळीत। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजतायत। बुलेटिनमध्ये स्वागत। पुण्यामध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय। यातच 35,000 महिलांनी उत्सव मंडपासमोर आज ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण केलं। ऋषीपंचमीच्या पहाटे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर झालेल्या मंत्रोच्चारानं वातावरण अगदी मंगलमय झालं। गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली। पुण्यातला प्रसिद्ध असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि तिथे आज ऋषीपंचमीच्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठण समस्त महिलांकडून। तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसरात्र गर्दी सुरू आहे। कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे संपूर्ण राज्यभर। लाडक्या बाप्पाचं काल आगमन झाल्यानंतर आज ऋषीपंचमी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे महिलांसाठी सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचा जो कार्यक्रम आहे, जो गेल्या 134 वर्षापासून करण्यात येतो, आयोजित करण्यात येतो। आजही जवळपास 35,000 महिलांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर जिथं बाप्पा विराजमान होतात तिथं सामूहिक अथर्व शीर्ष पठण जे आहे ते पार पडलेलं पाहायला मिळतंय। खरं तर ऋषीपंचमीचा हा दिवस असतो आणि या ऋषीपंचमी निमित्त दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर म्हणजे बाप्पांच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी हा सगळा अथर्व शीर्ष पठणाचा सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात येतो। आणि यंदाही या थाटामाटात, मोठ्या थाटामाटात हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। गणेश मंत्र असेल, अगदी पहाटे 3 वाजल्यापासून महिलांनी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती आणि 35,000 महिलांतर्फे सामूहिक अथर्व शीर्ष पठण आत्ताच पार पडलेलं आहे। खरं तर दरवर्षी हे अथर्व शीर्ष पठण करण्यात येतं आणि यानंतर याच महिलांच्या हस्ते लाडक्या बाप्पांची जी आरती आहे ती करता येते। सुंदर रूप बाप्पांचं दिसत आहे। काल खरं तर बाप्पा विराजमान झाल्यानंतर ऋषीपंचमीचा मुहूर्त दगडूशेठ हलवाई गणपतीकडून साधण्यात येतो आणि त्या दिवशी सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि यंदाही त्याच उत्साहात महिला या अथर्व शीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। पहाटेपासून महिलांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती आणि बरोबर 6 वाजता हे अथर्व शीर्ष पठण जे आहे ते पार पडलेलं पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमत पुणे।
तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लालबागचा राजा इथे दर्शनासाठी मोठी गर्दी आहे आणि संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव कसा सुरू आहे याचा देखील आढावा आपण संपूर्ण दिवसभर घेऊयातच. आता पुढची बातमी आहे. मनोज जरांगे पाटील हे हजारो आंदोलकांसोबतच मुंबईकडे रवाना झालेत. जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानावरती जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत, तर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून देखील हालचालींना वेग आलेला आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्री उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे पाटलांनी भेटीसंदर्भात आपली भूमिका व्यक्त केल्यास सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. ऐकूयात. असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना. पण शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडतायत. निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे. तर अंतरवाली सराटीहून मराठा आंदोलकांचं वादळ हे मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे. जरांगे पाटलांसोबतच हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेत. कोर्टानं फटकारल्यानंतरही आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम होते. अखेर पोलिसांकडनं जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली. मात्र केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. या आंदोलनासाठी देखील अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. पण असं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं. मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे. पण ते एका दिवसाच नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी. अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी बसणार. पण नियम मात्र सगळे पाळणार. या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती. हे टायमिंग सुद्धा मुद्दाम होऊन गणेश उत्सवाचंच निवडलंय की जेणेकरून सरकारवरती दबाव यावा. मुद्दाम गणेश उत्सवात येण्याचं हे त्यांचं षड्यंत्र आहे. आणि कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करायचं, कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करायचं, हा सगळा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे मुंबईला येत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये.